प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. गुणसूत्र म्हणजे काय हे सांगून त्यांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. गुणसूत्रे हे पेशींच्या केंद्रकात विशिष्ट व ठराविक संख्येने आढळणारे घटक आहेत. गुणसूत्रे केवळ पेशी विभाजनाच्या वेळीच स्पष्ट दिसतात. प्रत्येक गुणसूत्र DNA आणि RNA अशा केंद्रकाम्लांपासून आणि प्रथिने यांच्यापासून बनलेले असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू असतो. यामुळे पडणाऱ्या गुणसूत्रांच्या भागांना गुणसूत्रभुजा म्हणतात. DNAच्या खंडावरील न्यूक्लियोटाइडच्या रचनेमुळे जनुके बनतात. या जनुकांचे वहन गुणसूत्रे करतात. गुणसूत्रांचे प्रकार गुणसूत्रबिंदूच्या जागेनुसार व आकारानुसार. प्रकाराचे नाव, रचना, गुणसूत्रभुजा, दृश्य स्वरूप. एक. मध्यकेंद्री रचना. गुणसूत्रबिंदू मध्यावर, गुणसूत्रभुजा समान V या अक्षरासारखे. 2. उपमध्यकेंद्री गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास. एक गुणसूत्रभुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी, L या अक्षरासारखे. 3. अग्रकेंद्री गुणसूत्रबिंदू एका टोकाजवळ. एक गुणसूत्रभुजा खूपच छोटी व दुसरी खूपच मोठी, J या अक्षरासारखे. 4. अंत्यकेंद्री गुणसूत्रबिंदू एकदम टोकाला. एकच गुणसूत्रभुजा I या अक्षरासारखे. DNA रेणूची रचना स्पष्ट करा. DNAची रचना ही वॉटसन आणि क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी 1953 साली तयार केलेल्या DNA रेणूच्या प्रतिकृतीनुसार असते. DNAचा रेणू 2 सर्पिल आणि समांतर न्यूक्लियोटाइडच्या धाग्यांचा बनलेला असतो. हे 2 धागे एकमेकांभोवती गुंफलेले असतात. त्यामुळे द्विसर्पिल रचना तयार होते. या प्रकारे एका न्यूक्लियोटाइडमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूशी आणि हा रेणू फॉस्फरिक आम्लाशी जोडलेला असतो. अशा रीतीने न्यूक्लियोटाइडमध्ये 3 पदार्थ असतात. ते म्हणजे फॉस्फरिक आम्ल, डिऑक्झिरायबो शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ. नायट्रोजनयुक्त पदार्थ 2 प्रकारचे असतात. ते म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन. यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन हे 2 पदार्थ प्युरिन प्रकारचे आहेत, तर पिरिमिडिन गटात सायटोसिन आणि थायमिन हे 2 पदार्थ आहेत. एक प्युरिन आणि एक पिरिमिडिन हे हायड्रोजन बंधाने एकमेकांशी जोडलेले असतात. ॲडेनिन आणि थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन आणि सायटोसिन व थायमिन हे त्रिहायड्रोजन बंधाने एकमेकांशी जोडलेले असतात. या हायड्रोजन बंधामुळे शिडीतील पायऱ्याप्रमाणे DNAच्या सर्पिल रेणूचे 2 धागे जोडलेले राहतात. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. DNA फिंगरप्रिंटचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा.
DNA फिंगरप्रिंटिंग हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. याच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या DNAच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. या तंत्राचा वापर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी केला जातो. एखाद्या बेवारस मृत व्यक्तीची अचूक ओळख पटविण्यासाठी देखील या तंत्राचा वापर करतात. पालकत्व सिद्ध करण्यासाठी माता, पिता आणि बालक यांचे DNAचे आराखडे जुळलेले पाहिजेत. ज्यावेळी असा संभ्रम असेल तेव्हा आपला वंश ओळखण्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंगचा उपयोग करतात. उत्खननात जीर्ण अवशेष मिळाल्यास त्याचाही अभ्यास या तंत्राने करतात. RNAची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. RNA हे देखील DNA प्रमाणेच पेशीतील न्यूक्लिक आम्ल आहे, परंतु त्याचा न्यूक्लियोटाइडने बनलेला एकच धागा असतो. RNAच्या महारेणूचे न्यूक्लियोटाइड रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि नत्रयुक्त पदार्थ या 3 पदार्थांपासून बनलेले असतात. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल हे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ RNAमध्ये असतात. यापैकी ग्वानिन व ॲडेनिन हे प्युरिन आहेत, तर सायटोसिन व युरॅसिल हे पिरिमिडिन आहेत. RNA केंद्रक आणि पेशीद्रव या दोन्ही ठिकाणी आढळतो. कार्यप्रणालीनुसार RNAचे 3 प्रकार आहेत. 1. मेसेंजर RNA. मेसेंजर RNA हा DNAच्या रेणुखंडावरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश पेशीद्रवातील रायबोझोमपर्यंत पोहोचवतो. प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत संदेश नेणारा म्हणून त्याला दूत रेणू असे म्हणतात. 2. रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNAचा रेणू रायबोझोम या पेशी अंगकाचा घटक असतो. रायबोझोममध्ये प्रथिन संश्लेषण होते. 3. ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA हा पेशीद्रवात असून तो मेसेंजर RNAवरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना निवडून रायबोझोमपर्यंत आणतो. RNAचे प्रकार याप्रमाणे आहेत. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे? अनेक माणसे विविध जनुकीय आजारांची वाहक असतात. जर आई आणि वडील हे दोघेही वाहक असतील तर होणारी संतती खचितच त्या रोगाची शिकार बनते. उदाहरणार्थ दात्रपेशी पंडुरोग, थॅलेसिमिया, विविध संलक्षण विकृती असे काहीही न बरे होणारे रोग व विकृती आपल्या अपत्याला होणार किंवा नाही याची शक्यता अगोदरच माहिती असेल तर भविष्यात होणारे त्रास वाचवता येतील. एड्ससारख्या रोगापासून दूर राहायचे असेल तर आपल्याला भावी जोडीदाराच्या रक्त तपासणीचा आग्रह धरला पाहिजे. रक्तगटामुळे येणारी अजून एक समस्या ती म्हणजे एरिथ्रोब्लास्टोसिस. फॅटिलिस हा रोग आई RH निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असतील तर त्यांना होणाऱ्या मुलात खूप गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. प्रश्न 4. थोडक्यात माहिती लिहा. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. अलिंगी किंवा कायिक गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे डाऊन सिंड्रोम ही विकृती निर्माण होते. डाऊन सिंड्रोम ही गुणसूत्रीय विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली आहे. या विकृतीत ट्रायसोमी 21 म्हणजेच एकाधिक गुणितता 21 असे म्हणतात.
यांच्या पेशीत 21वे गुणसूत्र 3दा असते. त्यामुळे प्रत्येक पेशीत एकूण 47 गुणसूत्रे असतात. अशी बालके मानसिक वाढ खुंटल्यामुळे मतिमंद असतात. कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस अशी काही यांची लक्षणे असतात. यांचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 20 वर्ष असते, म्हणजेच ही अल्पायुषी असतात. चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तींसारखी असल्यामुळे या संलक्षणाला पूर्वी मंगोलिकता असे म्हटले जात असे. आता मात्र असे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबोधले जात नाही. एक जनुकीय विकृती. काही कारणांनी निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होते. पेशीतील DNA खंडात झालेले बदल सदोष जनुक तयार करतात. यामुळे जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती असे म्हणतात. सुमारे 4000हून अधिक मानवी विकार निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळे होतात. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी प्रथिने किंवा विकरे अशी उत्पादिते तयार होत नाही किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात. त्यामुळे या प्रकारचे चयापचय बिघडते. असे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरतात. उदाहरणार्थ हचिन्सन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिलकीटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रात आंधळेपणा इत्यादी. सिकलसेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना. सिकलसेल ॲनिमियाची लक्षणे: 1. हातापायांवर सूज येऊन सांधे दुखणे. 2. असह्य वेदना होणे. 3. सतत सर्दी व खोकला होणे. 4. अंगात बारीक ताप राहणे. 5. लवकर थकवा येणे. 6. चेहरा निस्तेज दिसणे. 7. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे. त्यावरील उपाययोजना: सिकलसेल ॲनिमियाचा आजार केवळ प्रजोत्पादनाच्या माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांचीही तपासणी करून घ्यावी. सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार थांबवण्यासाठी वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न करू नये किंवा केल्यास अपत्य निर्मिती करू नये. आपल्या शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. प्रश्न 5. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे? अ, ब आणि क. लेबेरची आनुवंशिक चेताविकृती, मधुमेह, वर्णकहीनता, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ब स्तंभामध्ये आहे 44 अधिक XXY, 45 अधिक X, तंतुकणिका विकृती, बहुघटकीय विकृती, एक जनुकीय विकृती. क स्तंभामध्ये निस्तेज त्वचा, पांढरे केस,
पुरुष प्रजननक्षम नसतात, स्त्रिया प्रजननक्षम नसतात. भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम. परस्परांशी संबंध बघूया आपण. लेबेरची आनुवंशिक चेताविकृती, तंतुकणिका विकृती आणि यामध्ये लक्षण आहेत. भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. मधुमेह, बहुघटकीय विकृती, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम. त्यानंतर वर्णकहीनता, एक जनुकीय विकृती, निस्तेज त्वचा आणि पांढरे केस. टर्नर सिंड्रोम 45+X, स्त्रिया प्रजननक्षम नसतात. आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम 44+XXY, पुरुष प्रजननक्षम नसतात. प्रश्न 6. सहसंबंध लिहा. अ. 44+X टर्नर सिंड्रोम, 44+XXY क्लाइनफेल्टर सिंड्रोम. आ. 3+1 संकर, 9-3-3 द्विसंकर. ई. स्त्रिया टर्नर सिंड्रोम, पुरुष क्लाइनफेल्टर सिंड्रोम. प्रश्न 7. अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा. अनुवांशिक विकृती 4 प्रकार आहेत. गुणसूत्र विकृती, एक जनुकीय विकृती, तंतुकणकीय विकृती आणि 4 बहुघटकीय विकृती. गुणसूत्र विकृतीमध्ये रचनेत विकृती आणि संख्येत विकृती, त्यामध्ये गुणसूत्रांचे आधिक्य किंवा गुणसूत्रांची कमतरता. आधिक्यामध्ये अलिंगी गुणसूत्रात आधिक्य आणि लिंग गुणसूत्रात आधिक्य. एकजनुकीय विकृतीमध्ये वर्णकहीनता आणि दात्रपेशी पंडुरोग.